यंदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं प्रचाराचा रणसंग्राम चांगलाच गाजला। या निवडणुकीत कोणत्या पक्षाचं स्टार कॅम्पेनर कोण ठरलं आणि कुणी सभा गाजवल्या, पाहूयात हा रिपोर्ट। राज्यात 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक असली तरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती मुंबई महापालिकेची निवडणूक। मुंबईची गादी काबीज करण्यासाठी शिवसेना विरुद्ध भाजप असं मित्रपक्षांमध्येच महाभारत रंगलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं सगळ्यात जास्त लक्ष होतं ते राजधानी मुंबईवरच। मुख्यमंत्र्यांसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या तब्बल 76 प्रचार सभा मुंबईत झाल्या। मुंबईत सर्वाधिक सभा घेतल्या त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी। मुंबईची सत्ता हा शिवसेनेचा ऑक्सिजन असल्यानं उद्धवनी इथे 17 सभा घेतल्या। त्याशिवाय त्यांनी ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक शहरात प्रत्येकी एक सभा घेतली। उद्धव ठाकरेंपाठोपाठ मुंबईत 12 सभा कुणी घेतल्या असतील तर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांच्या खांद्यावर भाजपच्या राज्यभरातल्या प्रचाराची धुरा होती। गेले 10 दिवस मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी आणि डोक्यावर हेलिकॉप्टरचा पंखा अशा स्थितीत तब्बल 63 सभा घेतल्या। भाजपचे इतर नेते मात्र आपापल्या जिल्ह्यातच प्रचारात अडकल्याचं दिसून आलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत विशेष लक्ष दिल्याचं दिसलं नाही। मुंबईत संजय निरुपम यांच्या काही सभा वगळता काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बोटावर मोजता येतील इतक्या सभा घेतल्या। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यात 60 सभा घेतल्या। नारायण राणेंनी मुंबईत 5 आणि राज्यात 20 सभा घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सर्वाधिक 71 सभा घेतल्या, 2 रोड शो केले। अजित पवार यांनी 50च्या वर सभा घेतल्या। अजित पवारांचं सर्व लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर होतं। पुण्यात त्यांनी 10 सभा आणि 15 रोड शो तर पिंपरी चिंचवडमध्ये 10 सभा आणि 12 रोड शो केले। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यभरात 65 सभा घेतल्या, तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत 1, पुण्यात 4, पिंपरी चिंचवडमध्ये 2 आणि ठाण्यात 1 सभा घेतली। या निवडणुकीत सगळ्यात जास्त प्रचार रंगला तो शिवसेना भाजपचा। या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत प्रचाराची पातळी खाली आणली होती। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।